Hello students, we learn the lesson an encounter of a special kind. We learn page number 8 and 9. Now further we go on page number 10. At bay with the stick, I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. लेखक इथे सांगतायत की जेव्हा त्या माकडाने त्या पिल्लाला छतावर सोडून दिलं त्यानंतर लेखकाने काठीच्या साह्याने त्या पिल्लाला पकडण्याचा प्रयत्न केला. आय मॅनेज टू कॅच, मॅनेज म्हणजे यशस्वी होणे, टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, टेल म्हणजे शेपटी, जस्ट ॲज इट टीप ओव्हर द एज ऑफ द टिल्ड रूफ, टिल्ड रूफ म्हणजे उतरता छप्पर, उतरत्या छप्परावरनं जेव्हा त्या शेपटीचं एक टोक खाली येत होतं तेव्हा ते टोक पकडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी ते माकडाचं पिल्लाला पकडलं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. द बेबी ॲपियर्ड म्हणजे दिसणे, जाणवणे. इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्ती नव्हती, कुठल्याही प्रकारचा जीव त्याच्यामध्ये नव्हतं, अशा प्रकारे ते दिसत होतं. अँड लाईफलेस म्हणजे कुठलाही प्राण त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला नाही, अशा प्रकारे ते दिसत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरोखरच ते नर पिल्लू होतं. आणि प्राण्यांमध्ये जो नियम होता, आपण मागच्या भागामध्ये पाहिलेला आहे की प्राण्यांमध्ये नियम होता की एखादं नरमाकड जे आहे ते नवीन जन्माला येणाऱ्या नरपिल्लाला जगू देत नाही, कारण त्याला आपल्यापेक्षा कुणीही वर्चस्व झालेलं आवडत नसायचं. आणि म्हणूनच इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरोखरच त्या ज्या पिल्लावर हल्ला झाला ते छोटंसं नरपिल्लूच होतं. बाय धिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा. आणि इतक्या वेळ चाललेला हा सगळा गोंधळ वगैरे ऐकून लेखकांचे आई वडील आणि बहीण हे बाहेर वरांड्यामध्ये आले. अँड वी आर विटनेसिंग म्हणजे साक्षीदार. माय रेस्क्यू ऑपरेशन, रेस्क्यू म्हणजे सुटका करणे आणि ऑपरेशन म्हणजे मोहीम. त्या पिल्लाच्या सुटका करण्याची जी मोहीम होती त्या मोहिमेचे साक्षीदार म्हणून त्याचे आई वडील आणि बहीणसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. सम ऑफ अवर नेबर्स म्हणजे त्या लेखकांच्या काही शेजारचे बाजारचे सुद्धा होते. ऑल्सो गॅदर्ड म्हणजे गोळा झाले. टू कम टुगेदर इन द डिस्टन्स, थोड्या अंतरावर ते सुद्धा एकत्र गोळा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. आणि लेखकांनी त्या छोट्या पिल्लाला त्यांच्या मागच्या अंगणामध्ये नेलं. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि अगदी हळुवारपणे, जेंटली म्हणजे हळुवारपणे, लेड हिम म्हणजे झोपवलं, ऑन द फ्लोअर म्हणजे जमीन, इनसाइड द पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांसाठी केलेलं घरटं. कोंबड्यांसाठी केलेलं जे घरटं होतं त्या घरट्याच्या जमिनीवर अलगदपणे हळूच त्याने त्या पिल्लाला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. आणि त्या पिल्लाच्या पूर्ण शरीरावर खोल अशा जखमा दिसून येत होत्या. डीप बाईट मार्क्स म्हणजे खुणा, चिन्ह, ते चावा घेतलेल्याच्या चिन्ह त्याच्यावर दिसून येत होते. अँड स्क्रॅच म्हणजे ओरखाडेसुद्धा दिसून येत होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ब्लड वॉज ओझिंग म्हणजे रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग म्हणजे वाहणे, फ्रॉम सम ऑफ द वुंड्स म्हणजे जखमा. आणि त्या माकडाच्या अंगावर झालेल्या काही जखमांमधनं रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि ते पिल्लू पूर्णपणे हालचाल न करता निश्चित असं पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड
टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लडिंग. आणि त्याच्या लेखकांच्या वडिलांनी पहिल्यांदा त्याला फर्स्ट एड प्रथमोपचाराची जी पेटी आहे ती आणून दिली. टू क्लीन द वुंड्स, त्या पिल्लाच्या सगळ्या जखमा स्वच्छ केल्या. अँड स्टॉप द ब्लडिंग, आणि त्याच्यावर मलम लावला की जेणेकरून त्याचं रक्त थांबेल. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आणि लेखकाला खूप बरं वाटलं. रिलीव्ड म्हणजे विश्वास वाटला, बरं वाटलं. टू फाइंड आउट दॅट बेबी वॉज ब्रिदिंग, ते पिल्लू श्वास घेत आहे हे पाहून लेखकाला बरं वाटलं. इव्हन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो, आणि शॅलो म्हणजे वरवरचा, उथळ. जरी त्याचा श्वास हा वरवर असा वाटत होता तरीसुद्धा तो श्वास घेतोय हे पाहून लेखकांना फार बरं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि त्याच्यानंतर लेखकांनी त्याच्यावर थोडेसे थंड पाण्याचे तुषार, स्प्लॅशेस म्हणजे तुषार त्याच्यावर शिंपडले. मेड द बेबी स्टीर म्हणजे मूव्ह, हालचाल करणे. आणि त्या थंड पाण्याच्या शिपकाऱ्याने ते पिल्लाने हालचाल केली. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी दॅट मीन्स फिलिंग वीक, थोडंसं अशक्तपणा त्याला वाटत होता त्या पिल्लाला, तरीसुद्धा त्यांनी काहीतरी अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न, उठून बसण्याचा प्रयत्न केला. ही सॅटअप, आणि तो उठून बसला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, त्याला खूप जबरदस्त असा धक्का बसलेला होता. शॉक म्हणजे धक्का बसणे, एखादी भीतीचा धक्का बसणे. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग म्हणजे थरथर कापणे. लाईक अ लीफ म्हणजे इथे झाडाचं पान. इन द विंड म्हणजे वारा आल्यावर एखादं झाडाचं पान जसं पानाची जशी हालचाल होते त्याप्रमाणे जणू काही हे पिल्लू थरथर कापत होतं. हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स, आणि त्याच्या छोट्याशा त्या 2 डोळ्यांमधनं अश्रू वाहू लागलेले होते. वेल्ड अप म्हणजे वाहू लागणे, बाहेर येणे, कम आउट. विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब म्हणजे हुंदके देणे. विथ अ मफल्ड क्राय, मफल्ड म्हणजे सप्रेस साऊंड म्हणजे हुंदके देत, दाबत असं रडणं, मोठा आवाज न करता रडणं, दबक्या आवाजात रडणं, त्याला हुंदके देणं असं म्हणतात. टू सॉब विथ अ मफल्ड क्राय, हुंदके देत ते रडत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा, जसं एखादं छोटंसं मानवाचं मूल जसं एखाद्या अशा भयंकर अशा घटनेनंतर, ट्रॉमा दॅट मीन्स ग्रेट डिस्ट्रेस, खूप निराशाजनक अशा घटनेनंतर, भयंकर अशी घटना अनुभवल्यानंतर जसं एखाद्या मानवाचं मूल करू लागेल, त्याच्या जशा भावना असतील त्याच भावना या पिल्लाच्या सुद्धा होत्या. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand. आणि लेखकाने त्याला एक पिल्ड बनाना म्हणजे साल काढणे, साल काढलेलं एक केळ त्याला देऊ केलं. ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड, आणि त्याच्या थरथरत्या हाताने ते हातामध्ये घेतलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटेंट्स बाईट, आणि त्या पिल्लाने त्याचे छोटे छोटे तुकडे घ्यायला सुरुवात केली. बिगॅन म्हणजे सुरुवात करणे, टेकिंग म्हणजे घेणे, हेजिटेंट म्हणजे अडखळत, बाईट्स म्हणजे चावा. त्या केळाचा अडखळत चावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर, आणि लेखक इथे सांगतात की त्यांचं संपूर्ण लक्ष त्या पिल्लाच्या हालचालीवर होतं. फिक्स ऑन द रिव्हायवल दॅट मीन्स मेक समथिंग स्ट्रॉंग ऑफ द बेबी लंगूर. ते केळ खाल्ल्यावर त्याला थोडीशी ताकद आली, शक्ती आली. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच, आणि अचानकपणे मला एक अशी चमत्कारिक अशी भावना निर्माण झाली. अनकॅनी दॅट मीन्स चमत्कारिक अशी भावना लेखकाच्या मनामध्ये निर्माण झाली. फिलिंग ऑफ बिईंग वॉच, कुणीतरी आपल्याला बघतंय याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप, आणि त्या कोंबड्यांच्या घरट्यापासून मी बाजूला झालो आणि बघितलं. देअर सॅट मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ, आणि या पिल्लाची आई आमच्या किचनच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव
आय मेड. माझी प्रत्येक हालचाल ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती अतिशय शांतपणे तिथं बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स म्हणजे खात्री वाटणे. दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि तिला खात्री होती की आता माझ्या पिल्लूला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आहे, माझं पिल्लू सुरक्षित आहे. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब. मीनवाईल म्हणजे मधल्या काळामध्ये. द बेबी सेन्स म्हणजे जाणीव निर्माण होणे. द प्रेझन्स ऑफ हिज मदर, त्या मधल्या काळामध्ये त्या पिल्लाला आपली आई इथं उपस्थित असल्याची त्याला जाणीव झाली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर. आणि त्यांनी हुंदके द्यायला थोडेसे आणखीन मोठ्याने सुरुवात केली, रडायला मोठ्याने सुरुवात केली. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाऊ द मदर ॲसेस टू हर बेबी. आय रिट्रीटेड म्हणजे माघार घेणे. फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाऊ, त्या कोंबड्याच्या घरट्यापासून मी हळूवार मागे आलो. टू अलाऊ म्हणजे परवानगी देणे. द मदर ॲसेस टू हर बेबी. ॲसेस म्हणजे जवळ घेणे. त्या आईला आपलं पिल्लू जवळ घेण्याची परवानगी देत मी त्या घरट्यापासून मागे आलो. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिकअप द बेबी इन हर आर्म्स. इमिजिएटली म्हणजे ताबडतोब, लगेचच. जसं मी त्या घरट्याजवळपासनं बाजूला आलो तसं लगेचच द मदर डिसेंडेड म्हणजे मूव डाऊनवर्ड्स, खाली येणे. ऑन द फ्लोअर ऑफ द कूप, आणि ती त्या स्वयंपाकघराच्या छपरावरनं खाली त्या घरट्याजवळ आली. अँड पिकअप द बेबी इन हर आर्म्स, आणि आपल्या हातामध्ये त्या छोट्या पिल्लाला उचलून घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंज्युरीज. आणि तिने त्या पिल्लाला जवळ घेतल्यावर संपूर्ण शरीर त्याचं तपासलं. इन्स्पेक्शन म्हणजे तपासलं, बघितलं. टू चेक हिज इंज्युरीज म्हणजे जखमा. त्याला कुठे कुठे जखमा झालेल्या आहेत, किती झालेल्या आहेत, हे सगळं त्यांनी त्या माकडाने तपासून पाहिलं. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बोझम. अँड देन कडल दॅट मीन्स हेल्ड क्लोजली, अगदी जवळ घट्ट पकडून ठेवणे. हिम टाईटली इन हर बुझम दॅट मीन्स अ पर्सन्स चेस्ट. आपल्या छातीजवळ तिने त्या पिल्लाला घट्ट पकडून ठेवलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस दॅट मीन्स कम्फर्ट अँड पीस. आणि त्या छोट्या पिल्लाला अतिशय शांत वाटलं. त्याचं सांत्वन त्याच्या आईच्या बाहूमध्ये झालं की आपण आता सुरक्षित हातामध्ये आलेलो आहे याची जाणीव त्याला झाली. इथे आपण थांबूया आणि शेवटचाच थोडासा भाग राहिला तो पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.